मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रमुख उपस्थितीत महत्त्वपूर्ण सामंजस्य करार झाले। महाराष्ट्र शासन आणि ॲग्रेको इंडिया मॅन्युफॅक्चरिंग प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामध्ये सामंजस्य करार झालाय। यामुळे अनेक रोजगार निर्माण होणार आहेत। वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांनी अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारलाय। तुकाराम मुंडे यांची ही 25वी बदली आहे। कराड इथं वित्तीय सल्लागार योगेश कदम यांच्या पैशाचं शहाणपण या पुस्तकाचं प्रकाशन झालं। सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या हस्ते प्रकाशन झालं। ठाण्यात रिक्षाचालक मालकांच्या मराठी भाषेच्या ज्ञानाची तपासणी होते। प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रत्येक रिक्षाचालकाचा परवाना तपासून त्यांची विचारपूस करताय। मराठी न बोलणाऱ्यांवर 15 ऑगस्ट नंतर कारवाई होणार आहे। सोन्याचे दर 500 रुपयांनी वाढले तर चांदीमध्ये 3000 रुपयांची वाढ झाली आहे। सोन्याचे दर 1,64,000 तर चांदीचे दर 2,84,000 रुपयांवर गेले। इंधन दरवाढीच्या निषेधार्थ पनवेल इथं मनसेनं आंदोलन केलं। मनसे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष सचिन जाधव यांनी चित्रगुप्ताच्या वेशभूषेत आंदोलन केलं। राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती या ग्रंथाचं प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात प्रकाशन झालं। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते या ग्रंथाचं प्रकाशन करण्यात आलं। सिद्धिविनायक गणपती मंदिर परिसराचं सुशोभीकरण करण्यात येतंय। मुंबई महापालिका पहिल्या कामाच्या टप्प्याची सुरुवात करते। या सर्व विकास कामांचं सुशोभीकरण भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्या हस्ते संपन्न झाला। सततच्या इंधन दरवाढीनं वाहतूकदारांचं कंबरडं मोडलंय। सरकारची तातडीनं उपाययोजना करावी अशी मागणी अखिल भारतीय वाहतूकदार काँग्रेसनं केली आहे। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावरील पॉवर ब्लॉक वाढवण्यात आलाय। प्लॅटफॉर्म क्रमांक 16 आणि 17 वर पुनर्विकासाचं काम सुरू आहे। त्यामुळे ब्लॉक आणखी 10 दिवस वाढवल्याची माहिती आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महाराष्ट्र पोलीस महासंचालक आणि मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहिले। संभाव्य गोवंश हत्या रोखण्यासाठी कठोर उपाययोजनेचे निर्देश दिलेत। राज्यात बकरीद निमित्तानं गोवंश हत्येची शक्यता आहे। एसटी महामंडळाच्या मुख्य सुरक्षा आणि दक्षता अधिकारीपदी IPS प्रियंका नानवरे रुजू झाल्यात। प्रियंका नानवरे यांनी 24 मे रोजी कार्यभार स्वीकारला आहे। खडकवासला कालव्यातून पाण्याचं आवर्तन बंद करण्यात आलंय। पुण्यातील सिंचन भवन कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। आंदोलनात कृषी मंत्र्यांचे पुत्र श्रीराज भरणे सहभागी झाले। छत्रपती संभाजीनगरमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आणि रयत क्रांती संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यानं ऊसाचं बिल 2800 रुपये दरानुसार तात्काळ खात्यात जमा करण्याची मागणी केली आहे। छत्रपती संभाजीनगर शहरात आझाद समाज पार्टीच्या वतीनं SC वर्गीकरणाच्या विरोधात संजय शिरसाट यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्यात आला। SC प्रवर्गाचं वर्गीकरण करण्याच्या निर्णयाला विरोध दर्शवत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत निषेध नोंदवला।